शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहोत पिंपळगाव निपाणी येथील प्रगतशील शेतकरी श्री माधव वागचौरे सर यांच्याकडं. सरांचा डाळिंबाचा बाग देखील आहे, तसेच सर कांद्याचं देखील पीक करतात आणि सरांनी कृषी विश्व कल्चर बँक व तसेच यज्ञ अभियान या दोन्ही कृषी विश्वच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये नोंदणी केली आहे. तर आज त्यांना या उपक्रमाबद्दल वापरून त्यांना काय त्यांची प्रतिक्रिया आहे आज आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपलं थोडंसं परिचय आपल्या शेतकरी मित्रांना करून द्यायचा आहे. मी माधव नामदेव वागचौरे, राहणार पिंपळगाव निपाणी, तालुका अकोले. मी साधारणतः एक 4 महिन्यापूर्वी आपलं कल्चर बँक इथे घेतली. हो, कल्चर बँक सेटअप करून घेतली होती. त्यावेळेस डाळिंबाची साधारणतः फलधारणा झालेली होती पूर्ण, आणि त्यावेळेस मी हे चालू केलं होतं. तर मी साधारणतः 1981 पासून डाळिंबाची बाग करतोय. बापरे, खूप मोठा, खूप मोठी माझ्या म्हणजे पहिल्यापासूनचा अनुभव आहे. पण माझ्या पूर्ण प्रदीर्घ अनुभवामध्ये अशा पद्धतीचा प्लॉट माझा कधीच आला नाही. हा म्हणजे इतका जबरदस्त रिझल्ट मला त्यावेळेस मिळाला. कारण कुठलंही खत न टाकता, कुठलंही खत नाही, शेणखत दिलेलं होतं बागेला, वरच रासायनिक खत कोणतंही वापरलं नाही, फक्त कल्चरच वापरलं असं आलटून पालटून. जे तुमचे शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाणे वापरलं तर सुरुवातीला जी साईज झाली माझी चालू होता ना प्लॉट, तर शेवटपर्यंत त्याच प्रकारची साईज प्लॉटमध्ये मिळाली. म्हणजे असं कधीही घडलं नाही. म्हणजे आमचे सगळे कुटुंब सुद्धा अरे कसं काय घडू शकतं असं. आमचे बंधू मग त्यांनी घेतलं तो कल्चर बँक, त्यांनी पण घेतली. कारण आमच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये असं कधी घडलं नव्हतं, असं घडलं यावर्षी. त्याच्यामुळे खूप चांगला अनुभव आला. वर खतं टाकण्याची गरज नाही आली, काहीच नाही. खरं तर खूपच म्हणजे सरांनी खूपच चांगलं मार्गदर्शन त्यावेळेस केलं मला. अच्छा. खरं तर डाळिंब सारख्या बागायतदार पिकामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही, खूप मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे माझ्या आयुष्यात पहिले असं घडलं होतं. हा चमत्कार घडल्यासारखं यावेळी झालं. म्हणजे असं कधीच घडलं नव्हतं का एवढी मोठी साईज. माझे मित्र सुद्धा अरे खूप मोठी साईज केली यावर्षी तू. अरे मी काही वापरलंच नाही ना, वापरलं नाही तरी साईज झाली. म्हणजे याचा अर्थ कल्चर बँक खूपच फायदेशीर निश्चित झालं. तुम्ही एवढ्या वर्षापासून समजा डाळिंब बागायत करत आहात, तर तुम्हाला काही नेमॅटोड सारखे पण अडचणी आल्या असतील. हो. तर त्यावेळेस आणि ह्यावेळेस तुम्हाला म्हणजे काय त्यावेळेस निमेटोड एवढा होता का पूर्ण असं म्हणजे खोऱ्यानं जर मारलं ना ते ओढतच नव्हतं, इतकं निमेटोड. गाठी तयार आता हात घातला का एकदम मऊ. आणि निमेटोडचा प्रश्नच नाही राहिला. निमेटोड तर गेला, तो निमेटोड राहिलाच नाही. आपलं सातत्यपूर्ण वापरल्यामुळे निमेटोड वाढ तशी चांगली, त्यामुळे आपल्याला साईज वर देखील त्याचा साईज खूपच परिणाम झाला. हे बघा ना, आता ही साईज बघा इथं असं सेकंड पर शेवटचा आता तोडून नेले तरी त्याची साईज कालच या बागेची हार्वेस्टिंग झाली कालच. जे होतं ते काढून घेतले. बरी नंतर पुन्हा आता दुर्लक्ष थोडंसं केलं, कल्चर सोडायला जाऊ द्या आता काय आवरत आल्या प्लॉट, तरी साईज होती. म्हणजे साईज होती, म्हणजे जीवाणू त्यांचं काम करतात यायचं. तसं तुम्ही कांद्यामध्ये वगैरे वापरलं, त्यात तुम्हाला काही जाणून आलं का? कांदे ना माझ्या वेळी फक्त 5 ते 6 गुंठे कांदे मी केले होते. पण तो कांदा मी आता विकला 4-4.5 गेला होता. फक्त 10-20 गोण्या होत्या, घराला केला होता. त्यांची खूप मोठी साईज झाली. आता या लाल कांद्याला पण मी वापरले. तसंच तुम्ही यज्ञाचं देखील अभियान केलं. आपण शेणखत पण बघितलं, तो डेपो आता मोठा आहे, तसं कुजण्याची प्रक्रिया चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? यज्ञ वापरलंच पाहिजे. कुजल्याशिवाय प्लॉटला शेणखत गेलं नाही गेलं पाहिजे. कुजलं नाही शेणखत तर मग तो सगळेच आजार प्लॉटचे वाढत चालतात आणि त्याचा उपयोगही होत नाही. सर्व शेतकऱ्यांनी यज्ञ तर वापरलंच पाहिजे, महत्वाचं. कारण आधी शेणखत कुजवण्याची प्रक्रिया खूप किचकट होती, पण यज्ञ आता खूप सोपी झाली. रोज आपलं थोडं टाकलं का ते कंप्लीट त्याची क्रिया चालू ठेवतात. जसं सकाळी उठून फक्त सकाळी उठून 5 लिटर कल्चर त्याच्यावर टाकून देतात. शेण टाकायचं झालं बाईचं का आपण जायचं देवपूजा केली का 5 लिटर टाकायचं जायचं आपल्या कल्चर टाकायचं झालं, तेव्हा काही प्रॉब्लेम नाही येतो ना. चालेल. बाकी आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही समजा बरेचसे आता डाळिंब बागायतदार वगैरे किंवा इतरही समजा भाजीपाला करणारे शेतकरी आपले व्हिडिओ बघतील, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? बऱ्याचशा जणांना असं वाटतं की जीवाणू वापरल्यावर, जीवाणूसोबत केमिकल वापरल्यावर जीवाणू मारतात किंवा जीवाणूचा रिझल्ट केमिकलच्या या पटीत नाही येऊ शकत. तर या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? माझा असा अनुभव आहे की तुम्ही ते रासायनिक खतं वापरण्यापेक्षा फक्त कल्चर बँक वापरा ना. अधिक शेणखताची जोडी घ्या त्याला. तुम्हाला कुठलंही टाकायचीच गरज नाही प्लॉटमध्ये, अजिबात नाही, काही गरजच नाही. काही वरून हे पर्यावरणासाठी पण सुरक्षित, सगळ्या दृष्टीने सुरक्षित, खूपच चांगलं आहे. म्हणजे मी याच्या अगोदर तुमचं काही वापरलं होतं, पण ते एकच आणायचो मी. ते एकच कल्चर घेऊन यातून ते वापरायचो. एक टाइम कल्चर बँक मुळे सातत्य वाढल्यामुळं
प्लॉट आपला खूपच result म्हणजे दिसून रिझल्ट चांगला आला तो हम्म. खूपच तुम्ही चांगला आहे कृषी विषय समजा बायोटेक विषय किंवा अनिल देशमुख सरांविषयी तुम्ही समाधानी आहात का? हा अनिल देशमुख एकदम सरांबद्दल एकदम तुम्हाला काही समाधानी म्हणजे म्हणायचं आहे? सरांचा माझा एक तर जुनाच परिचय जुना शेतकरी असल्यामुळं त्याच सरांनी मला याचं सांगितलं तुम्ही हे करा हा, हा. तर खूपच चांगलं वाटलं मला म्हणजे त्याच्यामुळेच माझे बाग आली यावर्षी हा. नाही तर एवढं मर रोग वाढलेला होता तरी प्लॉट एवढं फळ देतंय हा. असं घडूच शकत घडूच नाही शकत नाही. तर या कल्चर बँकनं तेवढं घडून दिलं मला तर क्रांती घडून दिली माझ्यावाली त्याच्यामुळे पैसे चांगले झाले माझे यावर्षी डाळिंबाला रेट देखील यावेळेस रेट चांगली मिळाली यावर्षी चालेल खूपच सर. चांगलं झालं तुम्ही एवढी प्रतिक्रिया आम्हाला दिली आमच्यासाठी नक्कीच ही खूप मोलाची गोष्ट आहे तर त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्र. धन्यवाद